विधान परिषदेमधील क्रॉस वोटिंग प्रकरणी काँग्रेस ऍक्शन मोडवर आलाय। काँग्रेसच्या 5 आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 5 आमदारांवर कारवाईचे निर्देश दिलेत, तर 2 आमदारांबाबत पुन्हा चौकशी करण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आलेत, अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। 2 दिवसांपूर्वीच नाना पटोले यांनी खरगे यांची दिल्लीत भेट घेत कडक कारवाईची मागणी केलेली होती आणि त्यानंतर आता काँग्रेस ऍक्शन मोडवर आलेली आहे। अधिकची माहिती सूरज मसूरकर आपल्याला देतात। सूरज, आपण पाहतोय आता विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग प्रकरणी काँग्रेस ऍक्शन मोडवर आलेला आहे। त्या 5 आमदारांवर कारवाईची शक्यता आहे। काय अधिक अपडेट्स? नक्कीच ऋतुजा, काही दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्यामध्ये काँग्रेसला मोठ्या प्रमाणात धक्का बसलेला होता। काँग्रेसचे 7 आमदार जे होते त्यांनी क्रॉस वोटिंग केलेलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी काँग्रेस पूर्णपणे ॲक्शन मोडवरती आता आलेले आपल्याला पाहायला मिळते। 2 दिवसापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जे असतील त्यांनी दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती आणि त्यामध्ये त्यांनी या सर्व ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याची मागणी देखील केली होती आणि आता काँग्रेस कमिटीची कोर कमिटीची जी बैठक आहे मुंबईमध्ये ती गरवारे क्लब येथे होत आहे आणि त्या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टींवरती चर्चा देखील होत आहे आणि आता काँग्रेसचे पक्षश्रेष्ठ जे आहेत मल्लिकार्जुन खरगे त्यांनी या सर्व आमदारांवरती कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्यामधल्या 5 आमदारांवरती कारवाई करण्याचे निर्देश जे आहेत ते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिलेले आहेत आणि उरलेले 2 जे आमदार आहेत त्यांच्यावरती पुन्हा एकदा चौकशी करा, त्यांची पूर्णपणे चौकशी करा आणि मग नंतर या प्रकरणामध्ये काँग्रेस स्वतः लक्ष घालताय आणि या आमदारांवर आता कडक कारवाईची शक्यता आहे। सूरज, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।